आता एक मोठी बातमी आहे। भाजपसह सगळ्याच राजकीय पक्षांची खेळी आता पाहायला मिळते। उमेदवारी यादी जाहीर न करता प्रचार सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या। बंडखोरी टाळण्यासाठी आता यादी जाहीर होणार की नाही असा सुद्धा सवाल त्याच्यामुळे आता उपस्थित केला जातोय। भाजपसह सगळ्याच राजकीय पक्षांची खेळी ही आता पाहायला मिळते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, एकंदरीतच पक्षामधील बंडखोरी टाळण्यासाठी आता राजकीय पक्षांकडून ही युक्ती वापरली जाते का? अर्थात, कारण आता पुण्याचं उदाहरण बघा। पुण्यामध्ये 100 जणांची यादी जवळपास तयार आहे। त्याच्यामध्ये जे आमदार आणि मंत्री आहेत त्यांच्या कुटुंबियातल्या त्यांच्या नातलगांना उमेदवारी द्यायचं नाही असं जवळपास निश्चित झालंय। पण त्यामुळे काय होणार आहे, जर यादी घोषित केली तर बंडखोरी होईल आणि त्यामुळं भाजपनं जे त्यांचे उमेदवार आहेत अशा किमान 51 लोकांना तर सांगून टाकलं आहे की तुम्ही आता तुमचा प्रचार सुरू करा। आणि त्यामुळे वर्तमानपत्रापासून ते वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रचाराला म्हणजे वर्तमानपत्रामध्ये पॅम्पलेट टाकून त्याच्यातनं प्रचार करणं किंवा थेट संपर्क करणं हे त्यांनी सुरू केलं आहे। आणि अशाच पद्धतीची खेळी आपण बघतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले, पण त्यांनी हे नाही जाहीर केलं की ते नेमकी किती जागा लढणार आहेत आणि कोणत्या जागा लढणार आहेत। याचं कारण आहे, आता फक्त काँग्रेस पक्षानं कोल्हापूरची यादी तेवढी जाहीर केलेली आहे, पण उर्वरित ठिकाणी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत यादीच न जाहीर करण्याचं धोरण या राजकीय पक्षांनी अवलंबलेलं आहे। कारण कुठेही यादी घोषित केली की बंडखोरी अटळ आहे। कारण आता 165 जागेसाठी ऋतुजा पुण्यातल्या जवळपास 2500 लोकांनी उमेदवारी मागितली। 165 जागा आणि 2500 म्हणजे हे गणितच जुळत नाही, म्हणून हा पर्याय आहे। बरोबर। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।